मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर संतोष मालपाणी। आजचा विषय आहे वाढलेलं तापमान आणि डोकेदुखी। मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून उन्हाचं प्रमाण जास्त वाढले। सध्या नांदेडच्या आसपास टेम्परेचर आहे जवळपास 42 ते 43 डिग्री आणि असं म्हणतात की रिअल फील जो आहे, जे टेम्परेचर जरी आपलं 42-43 डिग्री असलं तरी रिअल फील जो आहे तो आहे 45चा। म्हणजे आपण 45 डिग्रीच्या तापमानामध्ये सध्या वावरतोय आणि यामुळे अनेक प्रॉब्लेम उद्भवतात। विशेष करून मधुमेहींमध्ये बरेचसे त्रास होतात। निर्जलीकरण, अंगातलं पाणी कमी होणं, डिहायड्रेशन ज्याला आपण म्हणतो, तो त्रास जरा जास्त मोठा असतो आणि ह्या त्रासामुळे अनेक गोष्टी उद्भवतात, ज्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो शुगर कमी जास्त व्हायचा। दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात। रक्त घट्ट झालं तर मग मात्र जास्त त्रास होतो आणि ह्या त्रासामध्ये आपल्याला अर्धांगवायू, हृदयविकार ह्या गोष्टींचं संभावना पण वाढते। त्याचप्रमाणे अंगात पाणी कमी झालं तर किडनीचे रक्तपुरवठ्यावरती पण वाईट परिणाम होतो आणि हा वाईट परिणाम किडनीचा जो आहे तो कधीकधी जीवघेणा पण ठरू शकतो। पण ह्यासोबत एक मायनर तक्रार जी आहे ती मला गेल्या 15 दिवसापासून प्रकर्षाने जाणवत आहे आणि ती म्हणजे डोकेदुखीची। डोकं दुखतेच डॉक्टरसाहेब, पाय दुखतात, डोकं दुखून मळमळ होते, उलटी आल्यासारखं वाटते, असे प्रकार बऱ्यापैकी वाढलेले आहेत। अर्थात याला उन्हासोबतच सध्या जे चालू आहे सीझन, खायचा प्यायचा, आंब्याचा रस आहे, तळून काढलेले पापड आहेत, धोंड्याचा महिना पण सोबत आलेला आहे। अनेक गोष्टी आपण करतोय, उन्हात पण जातोय। सुदैवाने या धोंड्याच्या महिन्यामध्ये लग्न नसतात, तरीही धोंड्याच्या महिन्यापूर्वी लग्न फार जास्त होती आणि त्यामुळे उन्हाचा प्रकोप जास्त वाढला होता। तर मित्रांनो, ऊन जे आहे ते इतकं जास्त आहे की त्याने डोकं पण दुखते, अंग दुखतं, हातपाय दुखतात, उलटी झाल्यासारखं वाटते आणि बऱ्याच वेळेस लोकांचा संबंध शुगरच्या आजाराशी जोडत बसतात। तर हा आजार इंडिपेंडंट आहे ह्या सीझनमध्ये आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी बरोबर घ्यावी। सगळ्यात पहिले मी जे घातलं तसे कपडे घालू नका। हा काळा शर्ट आहे, तर काळा शर्ट न वापरता सुती, सैलसर, पांढरा शर्ट किंवा एकदम फिकट रंगाचा शर्ट, पॅन्ट आपण वापरावी। शक्यतोवर कपडे सुती असावे, ही गोष्ट फार महत्त्वाची। नंबर 3 महत्त्वाची गोष्ट, सोबत कधी पण पाण्याची बाटली ठेवा, पाणी सारखं पित राहा। फार जायचं काम पडलं बाहेर तर सोबत पाण्याची बाटली असणं फार आवश्यक आहे। यासोबतच इलेक्ट्रॉलचं सोल्युशन समजा आपण पिला पाण्यासोबत तर आणखी चांगलं काम होईल, ज्याच्यामुळे तुमचं निर्जलीकरण फारसं होणार नाही। आणि जेव्हा ऊन फार जास्त असते, विशेष करून सध्या 11:30 वाजेपासून तर संध्याकाळी 5:30 पर्यंत ऊन फार जास्त आहे, तर अशा वेळेस विनाकारण बाहेर पडू नका। ज्या ठिकाणी आपण थांबू शकता, झाडाच्या सावलीखाली, घराच्या सावलीखाली, अशा ठिकाणी थांबा। कानाला पांढरा रुमाल वापरा। पांढऱ्या रुमालामुळे बऱ्यापैकी आपल्याला उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो आणि ह्या काळजीला आपण बरोबर घेतलं तर मला असं वाटतं की आपण डोकेदुखी सहजपणे थांबवू शकू। यासोबतच तुम्ही दुपारच्या वेळेस एखादं फळ खाऊ शकता। फळांमध्ये सगळ्या प्रकारचे क्षार असतात, पाणी पण असते आणि फायबर पण असते, त्याचा विशेष फायदा आपल्याला मिळतो। नारळ पाणी आपण घेऊ शकता। शुगरचं प्रमाण फार चांगलं कंट्रोलला असेल तर अर्धा ग्लास तुम्ही उसाचा रस पण पिऊ शकता। परंतु ह्या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी आपल्या मधुमेह तज्ज्ञांची आपण सल्लामसलत करावी, जेणेकरून आपला शुगरचं प्रमाण न वाढवता सुद्धा आपण उन्हाचा प्रकोप कमी करू शकू। तर मित्र, ऊन जास्त आहे पण आपल्याला जगायचं पण आहे, कामं पण करायची आहेत, तर त्यातला हा मध्यमार्ग तुम्हाला मी करायला सांगितला। अशा प्रकारे वागलात तर उन्हाच्या मध्ये आपलं काम बरोबर करत असताना सुद्धा आपण आपला मधुमेह नियंत्रित करून आपली तब्येत चांगल्या प्रकारची राखू शकतो। आजच्या भागात एवढंच। मी डॉक्टर संतोष मालपाणी आपली रजा घेतो। आपलं चॅनल आहे डायबिटीज थॉट्स आणि ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या समोर येत असतो। धन्यवाद।